नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे वर्ग 10वीचे बोर्ड पत्रिकेचा मराठीचा पेपर। विद्यार्थी मित्रांनो, पेपर खूप जवळ आलेले आहे, तेव्हा आता आपल्याला पेपरची तयारी करायची आहे। बोटावर मोजण्या इतके दिवस आपल्या पेपरसाठी राहिलेले आहेत, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, दिवसभराचे जे काही काम झाले, दिवसभराचे जे काही आपण केलं ते लक्षात न ठेवता जेव्हा तुम्ही शाळेतून घरी येता तेव्हा आपलं फोकस फक्त अभ्यासावर करायचं, कारण आता पेपरसाठी खूप कमी दिवस राहिलेले आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मराठी वर्ग 10वा मधील मराठी विषयातील जो आपण मराठीचा पेपर आहे त्या मराठीचा पेपरचा अभ्यास कसा करायचा किंवा आपलं जे काही पुस्तक आहे त्या पुस्तकाला काही 5 प्रकारचे घटक दिलेले आहेत, ते 5 प्रकारच्या घटकाचा आपण अभ्यास कसा करायचा ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवनीत अपेक्षित प्रश्नसंच आहे तो विचारात घेऊन मी तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे 5 घटक लक्षात घेऊन हे तुम्हाला सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता अभ्यासाकडे लक्ष तुम्हाला करायचं आहे। अभ्यासाला बसत असताना तुम्हाला तुमचा मोबाईल पूर्णपणे ऑफ करून ठेवायचा, अभ्यास मोजकाच करायचा पण मन लावून करायचा। अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्रांनो इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही आणि अभ्यासाचा माहोल आपल्याला क्रिएट करायचा आहे। अभ्यासाचा माहोल क्रिएट केल्यानंतर आपण जेणेकरून आपण जेव्हा जे काही वाचतो, जे काही लर्न करतो, जे काही पाठांतर करतो ते आपल्या चांगल्या प्रकारे लक्षात राहते। विद्यार्थी मित्रांनो, आता सर्वात प्रथम आपण बघणार आहे की मराठीचं पुस्तक जे वर्ग 10चं आपलं मराठीचं पुस्तक आहे त्या मराठीच्या पुस्तकामधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे गद्य विभाग, जे आपण पेपरमध्ये किंवा आपल्या पुस्तकामध्ये जे पाठ दिलेले आहे तो पाठाचा अभ्यास आपण कसा करायचा आणि त्या पाठाचा अभ्यास केल्यानंतर आपण प्रश्नाची उत्तरं कशी लिहायची। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण प्रश्नाची उत्तरं लिहितो तेव्हा आपण प्रश्न मन लावून वाचायचा। जोपर्यंत आपला प्रश्न लक्षात येत नाही तोपर्यंत आपण प्रश्नाचं उत्तर लिहू शकत नाही। त्यामुळे आपण अभ्यास करत असताना जो गद्य भाग आहे, गद्य भागामध्ये आपल्याला या विभागात 2 पठित गद्य उतारावर आणि 1 पठित गद्य उतारावर आधारित कृती विचारल्या जातील। या विभागाची तयारी करताना पाठ्यपुस्तकातील पाठ परत एकदा एकाग्रतेने वाचून घ्यावेत। उतारातील छोट्या छोट्या तपशिलांकडे बारकाईने लक्ष द्यावेत। शिवाय मार्गदर्शकात प्रत्येक उतारातील महत्त्वाचे मुद्दे दिले आहे हे लक्षात घेऊन स्वतः आकलन कृती तयार करण्याचा प्रयत्न करायचा। म्हणजे जो काही आपण उतारा वाचतो, जो काही आपण पॅरेग्राफ वाचतो तो मन लावून वाचायचा आणि तो मन लावून वाचल्यानंतर आपण त्यामध्ये प्रश्नाचे उत्तरं लिहायचे। हे लक्षात घेऊन स्वतः आपण आकलन कृती तयार करण्याचा प्रयत्न करायचा आणि जेणेकरून आकलनाच्या कृती तुम्ही सहज त्या सोडवू शकाल। सहमत कृतीत आपले मत मांडताना ते तारतम्याने मांडावे, विनाकारण आपण त्याच्यामध्ये आपले विचार टाकायचे नाही। जे तारतम्य म्हणजे कसं की पाल्लाड त्याच्यामध्ये नको, मोजक्या शब्दात आपल्याला प्रश्नाचं उत्तर लिहायचं असते आणि जो उतारा आपण वाचतो त्या उताराला धरूनच आपल्याला सहमताचा प्रश्न लिहायचा असतो। त्याची मांडणी मुद्देसूद करावी, स्वतःच्या शब्दात स्वतःचे मत त्या ठिकाणी मांडायचे। हा झाला विद्यार्थी मित्रांनो गद्य भाग। आता आपण बघणार आहे पद्य भाग। पद्य भाग म्हणजे आपलं जे काही 10वीचं मराठीचं पुस्तक आहे त्या मराठीतील पुस्तकातील आपण कविता अभ्यासतो। विद्यार्थी मित्रांनो, टीचर जेव्हा तुम्हाला कविता शिकवतात त्या कविता तुम्ही मन लावून ऐकायच्या आणि जेणेकरून त्या कविता वारंवार त्या कवितेचं आपण वाचन करायचं। वारंवार कवितेचं वाचन केल्यानंतर आपल्याला कवितेमधील बारकावे लक्षात येतात आणि जे काही कठीण शब्द असतात त्या कठीण शब्दाचे अर्थ आपण शोधून काढायचे किंवा आपल्या टीचरांना विचारायचे। जोपर्यंत आपण कठीण शब्दाचा अर्थ शोधून काढत नाही तोपर्यंत आपल्याला त्या कविता सुद्धा समजत नाही। आता या विभागात कवितेवर अ प्रश्न आधारित कृती असते, त्यानंतर आ मुद्द्यांच्या आधारे कृती आणि ई रसग्रहण कृती या 3 प्रकारच्या कृती विचारल्या जातील। पद्य विभागातील बहुतेक कृती सोडवण्यासाठी प्रत्येक कवितेचा भावार्थ मराठी कुमार भारती नवनीत इयत्ता 10वी या मार्गदर्शकात दिलेले आहे, तो पूर्णपणे व्यवस्थित वाचून समजावा। त्यामुळे या विभागातील कृती तुम्ही सहजतेने सोडवू शकता। पद्य विभाग अभ्यासत असताना त्यावेळी जो काही आपल्याला कविता दिलेली असते त्यावर आपल्याला रसग्रहणाचा प्रश्न विचारला जातो। त्याप्रमाणे आपल्याला त्या कृती दिलेल्या असतात, त्या कृती आपल्याला विचारपूर्वक लिहायच्या असते आणि हे कृती लिहित असताना आपण ती कविता मन लावून वाचणे आवश्यक आहे। बिलकुल मोजक्या कविता आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत, त्या कविता आपण वारंवार त्या कवितेचे आपण वाचन करत राहायचे। आता विद्यार्थी मित्रांनो, गद्यभाग झाला, पद्यभाग झाला। आता आपण बघणार आहे
स्थूल वाचन. स्थूल वाचनावर कसे प्रश्न येतात बघा. या विभागात उतारा दिला जाणार नाही, तसेच वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या कृतीही विचारल्या जाणार नाही. पाठाच्या संपूर्ण आशयावर साधारणतः स्वमत अभिव्यक्ती स्वरूपाची कृती विचारली जाईल. त्यासाठी गोष्टी स्वरूप असलेल्या या पाठाचे परत एकदा वाचन करावे आणि त्यातील महत्त्वाचे मुद्दे टिपात्मक स्वरूपात मांडण्याचा सराव करावा. अशा प्रकारे स्थूल वाचनातील कृती आपल्याला लिहायची असते. आता स्थूल वाचन झालं, पद्यभाग झाला, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की आपण व्याकरण व अभ्यास घटक चौथा कसा करायचा. आता व्याकरण व अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवायच्या अशा आहे की व्याकरणाचा अभ्यास करत असताना थोडंसं मन लावून आपण जे काही आपल्याला सेंटेन्स दिलेले असतात ते मन लावून आपण सेंटेन्स वाचायचे. जसे आता बघा या ठिकाणी दिले आहे, या विभागातील कृती या गणितासारख्या सर्वोच्च सर्व गुण मिळवून देऊ शकणाऱ्या असतात. त्यासाठी अभ्यासक्रमानुसार समाज, शब्दसिद्धी, वाक्प्रचार, तसेच शब्दसंपत्ती, लेखन नियम, विरामचिन्हे, परिभाषिक शब्द या सर्व घटकांचा काटेकोरपणे अभ्यास करावा. म्हणजे जे काही व्याकरण असतं ते जर आपण व्यवस्थित उत्तरं लिहिलं तर त्याचे आपले मार्क्स कटत नाही, कारण या ठिकाणी आपल्याला गणितासारखे मार्क मिळत असतात. त्याचप्रमाणे आपल्याला हा जो विभाग आहे, या विभागामध्ये आपण व्याकरण लिहितो, व्याकरणावर आपला विरामचिन्हे, परिभाषिक शब्द आणि लेखन नियमानुसार आपल्याला त्या ठिकाणी व्याकरण लिहायचं असते. त्यानंतर सगळ्यात शेवटचा म्हणजे उपयोजित लेखन घटक आपला पाचवा, उपयोजित लेखन. उपयोजित लेखनमध्ये आपल्याला या ठिकाणी विचारलेलं असते की पत्रलेखन किंवा सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन व निबंध या लेखन प्रकारावर आधारित कृती असतील. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सारांश लेखन आणि जाहिरात लेखन या घटकावर मी आधीच व्हिडिओ बनवून ठेवलेले आहे, त्यामुळे ते व्हिडिओ तुम्ही मन लावून पहा. त्यानंतर आपल्याला या घटकाचा अभ्यास करत असताना हा अभ्यास करून तुम्ही तुमच्या भाषेत किंवा लेखन कृती सोडवण्याचा सराव करा. म्हणजे या लेखन प्रकारांशी तुमचा मैत्री होईल आणि परीक्षेमध्ये या विभागही तुम्ही वेळेमध्ये सहजतेने सोडवू शकाल. मित्रांनो, आता आपण मागे वळून बघायचे नाही, अभ्यास करा. यश तुमच्या हातात आहे आणि अभ्यास करत असताना आपल्याला एका ठिकाणी बसून आपल्याला अभ्यास करायचा असते आणि जेवण झाल्यानंतर लगेच आपण अभ्यास करायचा नाही. विद्यार्थी मित्रांनो, आता पेपरला खूप कमी दिवस राहिलेले आहेत. जेवढे तुम्ही जास्त मेहनत कराल तेवढे तुमची मेहनत तुमच्या कामी येईल. त्यामुळे आपण अभ्यास कसा करायचा, तर सकाळी उठून अभ्यास करायचा. सकाळी उठून केलेला अभ्यास आपल्या लक्षात राहतो. तसंच आपण अभ्यास बसून करायचा. आपण कसं की कधी कधी आपल्याला थकल्यासारखं वाटलं किंवा जेवण जर जास्त झालं तर आपण झोपून अभ्यास करायचा प्रयत्न करतो. झोपून जर आपण अभ्यास केला तर आपल्याला झोप लागण्याची शक्यता असते. तसंच आपण खूप आता अभ्यास करायचा, पेपर जवळ आहे म्हणून तासनतास बसून आपण अभ्यास करायचा नाही. जर आपण तासनतास बसून अभ्यास केला तर आपल्या लक्षात राहत नाही किंवा आपल्याला कंटाळवाण्यासारखं वाटते. अभ्यास हा मोजकाच करायचा. आपण फ्रेश वातावरणमध्ये, फ्रेश माहोलमध्ये मोबाईल ऑफ करून जेवण झाल्यानंतर थोडासा 15 मिनिट इकडे तिकडे घालून आपण अभ्यासाला बसायचं आणि अभ्यास असा करायचा आहे की वाचलेला आपल्या लक्षात राहील असा आपण अभ्यास करायचा. विद्यार्थी मित्रांनो, आता पेपर जवळ आलेल्या अभ्यास करत असताना आपण वाचलेलं लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे आपण अभ्यास करत असताना आपला अभ्यास लक्षात राहतो आणि अभ्यासही